डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी उत्साहात आणि आनंदात ही जयंती साजरी व्हावी, शांततेत साजरी व्हावी यासाठी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सालावादाप्रमाणे सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या अध्यक्षपदी नवीनसिंग ओबेरॉय यांची निवड करण्यात आली आहे। कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे आणि स्वागताध्यक्ष शिवाजी कवडे या आणि यासोबतच सर्व पदाधिकारी या समितीमध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत। सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। यावर्षी देखील विविध कार्यक्रमाचं आयोजन या समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि विविध कार्यक्रम घेऊन समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश पोहोचवण्याचं काम आणि धर्मनिरपेक्ष करण्याचं काम ही समिती प्रत्येक वर्षी करत असते। ॲडव्होकेट प्रीतम कुमार शेगावकर आणि माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली ही समिती 40 ते 45 वर्षापूर्वी स्थापन झालेली होती आणि त्या समितीचं तेव्हापासून अखंडपणे ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती स्थापन करून या सर्व चाचण्या त्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि जे कोणी डिटेक्ट झाले त्यांना समितीच्या वतीनं आम्ही विनाशुल्क चष्मे वाटप करून देतो। रुग्णाला एखाद्याचं ऑपरेशन करायचं असेल तर ते ऑपरेशन देखील समितीच्या वतीनं आम्ही विनामूल्य त्या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। आणि त्याप्रमाणे नंतर 12 तारखेला समितीच्या वतीनं संगीत रचनी भीमरजनी उस्मानपुरा या ठिकाणी गुरु तेज बहादूर हायस्कूलच्या मैदानावर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भीमपुरा येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भीमरजनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी किमान 2 ते 3 हजार लोकांना भोजनदान समितीच्या वतीने या ठिकाणी करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि ते आम्ही करणार आहोत। 13 तारखेला भडकल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत। त्या ठिकाणी विविध प्रकारचे फटाक्याची आतषबाजी आम्ही करणार आहोत आणि केक त्यात कापून आनंदोत्सव रात्री 12 वाजता त्या ठिकाणी समितीच्या वतीने साजरा करण्यात येईल। 14 तारखेला भडकल गेट येथे सकाळी 9:30 वाजता समितीच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल। त्यावेळी देखील आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, दुसरे मंत्री अतुल सावे, प्रदीप जयस्वाल, अंबादास दानवे आणि खासदार संदीपान भुमरे आणि समितीचे इतर मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी समितीला एक ऐतिहासिक महत्व आहे आणि पुतळ्याचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पुतळा नाही म्हणून आम्ही पोलीस आयुक्त आणि महापालिकेचे आयुक्त यांना भेटून निवेदन दिलं आणि त्यासाठी अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा तात्पुरता पुतळा त्या ठिकाणी उभा करावा अशी मागणी आम्ही केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे आणि त्या दिवशी त्या ठिकाणी ते अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल आणि समितीच्या वतीनं भडकल गेटला अभिवादन सभा देखील आयोजित केलेली ती देखील त्या ठिकाणी होती। इस जयंती को धूम धड़ाके से बनाया जाएगा और मैं अपने बात रखने से पहले आदरणीय हमारे म्युनिसिपल कमिश्नर साहब जी श्रीकांत जी और हमारे इस शहर के कमिश्नर साहब प्रवीण पवार साहब का सब में पहले शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने भड़कल गेट पर जो हमारे सर्वपक्षीय की मांग थी वहां पर पुतला बिठाने का काम रखा है, डिक्लेयर कर दिया है कि वहां पे ही पुतला होगा। सभी इंतजाम शांति से होंगे, एकता भाईचारे का प्रतीक दिया जाएगा और बाबा साहब के विचारों को आगे लेके जाने का काम इस सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति के माध्यम से होगा। अरुण मोड़े साहब नाही मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आणि तरुणामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो आणि प्रत्येक तरुणाई जी आहे की तरुणाईला ठेक्यावर नाचायचं त्यांनी ठरवलेलं असतं परंतु डीजे असेल बँड असेल या सर्व बाबतीमध्ये कर्कश स्वरूपाचे डीजे हे असू नये, त्याचा आवाज जो आहे हा कमी डेसिबल मध्ये असावा असं आम्ही समितीच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगणार आहोत।
त्याचप्रमाणे शांतता असली पाहिजे आणि त्यास शिस्त असली पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की समितीच्या वतीने स्वयंसेवक देखील असतील आणि महिला मोठ्या प्रमाणात असतात, लहान मुलं बाळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून तरुणांनी सुद्धा आपलं भान ठेवून या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये काम केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे काय बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आनंदोत्सव साजरा करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे तर लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार न्यावेत या दृष्टिकोनातून देखील महिनाभर कार्यक्रम असतात. आणि म्हणून तरुणांना मी विनंती करणार आहे, आम्ही समितीच्या वतीने देखील ही विनंती निश्चितपणाने करू आणि शांततेनं आणि तरुणांना भान ठेवायला निश्चितपणाने आम्ही बघतो. मोठे आता आम्ही पण बघतो गाडी शेजारून चाललं की धगधग धगधग सगळ्या माणसाला होते, लहान मुलांना देखील होतं. म्हणून त्याचा आवाज मर्यादित करण्याचा आपण निश्चित तुमच्या मताशी निश्चितपणाने मी सहमत आहे. समिती देखील आमची सहमत आहे की जे वृद्ध असतील, काही पेशंट असतील, हे मग त्याच्यामुळे मिरवणुकीमध्ये येत नाही. त्यांना आहेत ना बरं, आज पेशंट आहेत सगळे आहेत, परंतु आमची सुद्धा ती इच्छा आहे. परंतु वेळेची मर्यादा आम्ही त्याच्यावर वेळेची मर्यादा देखील असते 12 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे आता पूर्वी नियोजन करायचं जर असेल ना तर मग मिरवणूक ही आमची 6च्या ऐवजी अगोदर सुरुवात करावी लागेल. हा, ती मिरवणूक आपली, कारण ऊन एवढं कडक असतं एप्रिल मध्ये. विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की 134वीं जयंती के मौके पर सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति के माध्यम से 7 तारीख को कार्यालय का उद्घाटन आदरणीय हमारे पालक मंत्री साहब संजय जी सिरसाट, हमारे मिनिस्टर अतुल सावे साहब, विरोधी पक्ष नेता अंबादास जी दानवे, आमदार प्रदीप जी जायसवाल, हमारे कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब, इन और प्रमुख सभी आमदार, महापौर, माजी महापौर, तमाम लोगों के हाथों से ये कार्यक्रम होने वाला है। 8 तारीख के दिन सर्वपक्षीय के कार्यक्रम की शुरुआत करने के पहले बुद्ध लेनी पे तथागत गौतम बुद्ध को वंदन करते हुए भंते जी इनको भोजन दान का कार्यक्रम के बाद वृक्ष रोपण का भी कार्यक्रम बुद्ध लेनी पे रखा गया है। 11 तारीख के दिन नेत्र तपासनी, ब्लड टेस्ट, शुगर टेस्ट, बीपी, ये सारे टेस्ट सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति के कार्यालय पर होंगे। 12 तारीख के दिन संगीत रजनी का आयोजन उस्मानपुरा अंबेडकर पुतले के पास रखा गया है। 13 तारीख के दिन हर साल की तरह भव्य आतिशबाजी, केक काटने का काम रात को 12 बजे भड़कल गेट पे रखा है। 14 तारीख के दिन सुबह 9:30 बजे भड़कल गेट पर ही अभिवादन सभा का कार्यक्रम रखा गया है और 14 तारीख शाम को 6:30 बजे आदरणीय हमारे कमिश्नर साहब के हाथों से नारियल फोड़ के मिरवणूक की शुरुआत की जाएगी। इन सब कार्यक्रम के अलावा एक बाबा साहब के विचारों को आगे लेके जाने का काम, सभी धर्मों का जो मूड है, इंसानियत का मार्ग को आगे लेके जाने का काम रखा गया, लेके जाने का काम किया जाएगा। रामनवमी है, महावीर जयंती है, हनुमान जयंती है, महात्मा फुले की जयंती है, सभी कार्यक्रम रखे जाएंगे। भोजन दान का कार्यक्रम रहेगा और मामू हमारे यहाँ ज्येष्ठ मौजूद है, इब्राहिम पठान, खाजा भाई, तमाम लोगों से ईद मिलन 10 तारीख के दिन अगर पॉसिबल हुआ तो एक कोई भी होटल नहीं तो यही इंतजाम ईद मिलन का हम रखेंगे और सभी धर्मों को एकत्र लाने का काम करने वाले हैं। जैसा कि तमाम पत्रकारों ने कहा कि व्याख्यान क्यों नहीं रखा जा रहा है, व्याख्यान के जो मोटे वक्ते हैं वो 14 तारीख तक सभी का शेड्यूल पहले से 1 साल पहले ही तय हो जाता है। 14 तारीख के बाद निश्चित रूप में बड़ा मंडप लगा के मोटे व्यक्तियों का कार्यक्रम हमारे इस शहर में रखा जाएगा। और सभी लोगों से एक गुजारिश करता हूँ कि इस जयंती में बाबा साहब के विचारों को आगे लेके जाके शांति के पूर्व से
ये मिरवणूक होगी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।